मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधकांची टीका होत असताना राज ठाकरेंनी योजनेच्या अंमलबजावणीवर टीका केली। ही योजना स्वार्थीपणातून राबवल्याचा आरोप त्यांनी केलाय। राज ठाकरेंच्या आरोपांमुळे महायुती आता बॅकफूटवर गेली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे। महायुती सरकार लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैसे देऊन सरकार खड्ड्यात घालत असल्याची टीका केली आहे। अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर त्यांचं मत व्यक्त केलं आहे। समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही, मात्र सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असेल तर त्याचा राज्यावर परिणाम होईल। राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीमध्ये पगाराचे पैसेही द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत। महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग आणले पाहिजे, त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार दिला पाहिजे, असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे। शिवसेनेनं राज ठाकरे यांचे आरोप मात्र फेटाळले। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारनं आर्थिक नियोजन केलंय। राज्य खड्ड्यात जाणार नसून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलेलं आहे। कोणत्या खर्चावर कात्री लावावी, कोणत्या योजनेवर पैसे लावावेत याचा सगळे ताळेबंद आराखडा या सरकारने केलेला आहे। राज्य खड्ड्यात वगैरे जाणार नाही, राज्य आणखीन पुढे जाणार आहे। राज्य खड्ड्यात जाण्यासारखी स्थिती नाही। राज्याला प्रगतीकडे कसं घेऊन जायचं हा प्रयत्न सरकारचा आहे। राज ठाकरे यांनी योजनेवर स्वार्थीपणाचा आरोप करणं चुकीचं असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही स्वार्थी असं म्हणणं महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिलांचा अवमान आहे असं मी मानतो। पण या योजनेच्या संदर्भात त्यांचं ते वाक्य असेल तर ते योग्य नाही असं माझं स्पष्टपणाचं मत आहे। लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांच्या मनात अनेक शंका आहेत। राज ठाकरे देखील लाडकी बहीण योजनेच्या विरोधकांमध्ये सामील झालेत। राज ठाकरेंच्या मनातल्या शंकांचं निरसन करण्याचं आव्हान सत्ताधारी महायुतीच्या समोर आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। भाजप नेते हर्षवर्धन पाटील बंडखोरीच्या तयारीत आहेत। काहीही करून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार हर्षवर्धन पाटलांनी केलाय। हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार की अपक्ष म्हणून विमान उडवणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। हर्षवर्धन पाटील बंडखोरीच्या तयारीत। विधानसभा निवडणुकीत उभं राहण्याचा निर्धार। हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार की विमान उडवणार? भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्येच राहणार असल्याचं गणेशोत्सवात दावा केला होता। या गोष्टीला 2 आठवडे होत नाही तोच हर्षवर्धन पाटलांनी आपली भूमिका बदलली। कार्यकर्त्यांकडून विधानसभा निवडणुकीला उभं राहण्यासाठी प्रचंड दबाव असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं। पितृपक्षानंतर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं। जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आता पितृपंधरवडा आहे, पितृपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल। निवडणूक लढणार हे हर्षवर्धन पाटलांचं फिक्स झाल्याचं स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत। फक्त पाटील हातात तुतारी घेणार की अपक्ष म्हणून विमान घेणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तर आतापासूनच हर्षवर्धन पाटलांसाठी पायघड्या घातल्या। भाजप सेना आणि त्यानंतर युतीमधली जी लोक आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली तर नवल वाटणार नाही। आणि पुणे जिल्ह्यातले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याही चर्चा माध्यमातून येत आहेत की त्यांचा पक्ष प्रवेश होणाऱ्या लोकांचा रेटा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी यावं। अपक्ष रिंगणात उतरवून बाहेरून पाठिंबा देण्याचा दत्ता भरणे पॅटर्न अजित पवारांनी इंदापुरातच सुरू केला होता। तोच फॉर्म्युला देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटलांना अपक्ष रिंगणात उतरवून राबवणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राहुल ढवळेसह विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.